घाटकोपर में होर्डिंग हादसे में असंख्य बेगुनाहों की दुखद मौत के बाद अब नवी मुंबई महानगर पालिका अतिक्रमण विभाग के उपायुक्त राहुल गेटे ने नवी मुंबई के अवैध होर्डिंग्स के खिलाफ अपना शिकंजा कसना शुरू कर दिया है। महानगर पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे के आदेशानुसार राहुल गेटे ने 150 पालिका कर्मचारियों, टेक्निकल टीम्स, गैस कटिंग टीम्स के साथ महानगर पालिका के 8 वार्ड्स में स्थित अवैध होर्डिंग्स के खिलाफ तड़के सुबह तक अपनी कार्रवाई को जारी रखा। राहुल गेटे ने मीडिया से बात करते हुए इशारा दिया कि आने वाले समय में अवैध होर्डिंग्स के खिलाफ महानगर पालिका के माध्यम से दंडात्मक कार्रवाई और आपराधिक मामला दर्ज किया जाएगा। अनधिकृत होर्डिंगच्या संदर्भामध्ये शासनाने ज्या सगळ्या उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या संदर्भात माननीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार संध्याकाळी 6 पासून आपण पहाटे 6 पर्यंत ही कारवाई सुरू केलेली आहे। यामध्ये महापालिकेचे कर्मचारी अंदाजे 150 ते 200 कर्मचारी, त्यामध्ये टेक्निकल टीम, गॅस कटिंगच्या टीम ह्या सगळ्या सकाळपर्यंत कार्यरत राहणार आहेत। याबरोबरच महापालिकेचे 8ही वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर्स आणि त्यांची टीम ही ऑन फील्ड सध्या कार्यरत आहे। येणाऱ्या काळामध्ये ह्या होर्डिंगच्या संदर्भात जे अधिकृत 201 होर्डिंगच्या व्यतिरिक्त जे होर्डिंग्ज आहेत, ज्यांनी अनधिकृत होर्डिंग्ज लावले आहेत त्यांना त्या संदर्भात नोटिसा देऊन सध्या निष्कासनाची कारवाई आहे आणि भविष्यामध्ये याला दंडात्मक आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना सर्व वॉर्ड ऑफिसरांना दिलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।